हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. संध्याकाळचे माझ्या मते 5:30 पावणे 6 वाजले. तर दुपारी मी किचन टूर काढली आणि तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तर तो व्हिडिओ नक्कीच बघा आणि किचन टूरला भरभरून प्रेम आणि प्रतिसाद द्या. तर आजचा वार आहे शनिवारी आपल्या चॅनलवर 2 व्हिडिओ आलेले आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथे ना मी झाडांना पाणी घालायला घेतलं आणि झाडांना पाणी घालून झालं. मनी प्लांटचे वेल आहे ना खूप खाली लोंबले होते. कमीत कमी आता 15 ते 20 दिवस झाले का मनी प्लांटच्या वेलला ना हात लावायला वेळच नाही मिळाला. ते सर्व वेल असे खाली लोंबले होते. तर आज म्हटलं मस्तपैकी सर्व मनी प्लांटचे वेल आहे ना वरती अटकवून देऊया. तर थोडेसे दोर वगैरे बांधले आणि मनी प्लांटचे वेल आहे ना वरती अटकवून दिले. तर खूप मस्त वाटायला लागले. नाही तर ना असं येता जाता ना एवढे मोठे झाले होते का येता जाता ना सतत ते असे लागायचे. तर छान वाटायला लागले बघ आता. तर कमीत कमी आज 1-2 तास झाले आम्ही सर्व मनी प्लांटचे वेल असे वरती अटकवून दिले. आणि इथे जो बादलीमध्ये ठेवलेला होता ना मनी प्लांटचा वेल तो सुद्धा इकडे ठेवला आहे. आणि इकडे खिडकीवर जाळीवरती पाठवते म्हटलं, इथं नको मध्येच ऊन पण त्याला लागतंय. तर बघा सर्व वेलांना दोर वगैरे बांधून आणि असे वरती अटकवून दिले. तर खूप छान दिसत आहे. असे खाली लोंबले होते ना तर येता जाता सतत लागायचे. ते झाडांना पाणी घातलं आहे आणि आता वरती बोर चालू आहे. त्याच्यामुळं इकडच्या बाजूला झाडांना पाणी घालायचं बाकी आहे. कुंड्यांमधल्या झाडांना टाकलं. हे बघा जे काही थोडेफार पिवळे पानं होते ते सुद्धा काढून टाकले. तुरीला धार लावून घेते. माझ्याकडे ना धार लावायचं मशीन आहे. हे मशीन मी ऑनलाईनच मागवलेलं आहे. तर इथे दीदी शिमला मिरची कापू राहिले, म्हणजे कट करून घेऊ राहिले आणि कांदे ना मी कट करील. तर आज आम्हाला बनवायचे आहे रवा आप्पे. उन्हाळा आहे तर अजून लवकर संध्याकाळसुद्धा होत नाही. नाही तर पावसाळ्यामध्ये आणि थंडीमध्ये 6-6:30 पासून लगेच अंधार पडायला लागतं आहे. आता माझ्या मते 6-6:30 वाजले असतील. पण अजून बाहेरचं वातावरण तुम्ही बघाल ना तर खूप फ्रेश आणि मस्त असं वातावरण आहे. तर इथे माझ्यासाठी मी चहा ठेवायला घेतला आणि दीदीने मला शिमला मिरची कट करून दिली आणि म्हटलं चला आज मस्तपैकी सर्वांसाठी रवा आप्पे बनवूया. मी रवा आप्पे बनवायला घेतले आणि यांना दूध तापवायला ठेवलं आहे. त्यांना दूध प्यायचं आहे. तर म्हटलं चला संध्याकाळला मस्तपैकी आप्पे बनवूया. तर मी तुम्हाला रेसिपी आणि शिमला मिरची चिरून घ्यायची आणि कांदे. हा कोणाला कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे. जिरा टाकून घ्यायचा आहे, मोहरी टाकून घ्यायची आहे आणि जिरा मोहरीला छान असा तडका आल्यानंतर बारीक चिरलेली शिमला मिरची आणि कांदे टाकून घ्यायचे. शिमला मिरची एकदम बारीक चिरायची आहे आणि कांदेसुद्धा एकदम बारीक कट करायचे आहे, कारण ते आपल्याला आप्प्यांमध्ये टाकायचं आहे. तर मला रवा आप्पे बनवायचे आहे. तर छान इथे ना व्यवस्थित सर्व काही तेलामध्ये हे टाकलेलं आहे ते परतून घ्यायचं आहे. मी चहा घेतला, यांना दूध गरम करून दिलं. हे दूध घेत आहे. तर किचनवरतीच बसले कारण बाहेरचं वातावरण पण इतकं छान आहे ना. तर मग ते बसलेत आणि म्हटलं चला दही पण छान असं घट्टसर आहे. तर आप्पे बनवायचे असले ना का त्याच्यामध्ये दही टाकायचं. ज्यावेळेस आपण रवा आप्पे बनवतो तर दही टाकायचं. रवा घेतला आहे आणि आता इथे मी पुन्हा एकदा चहा ठेवते आहे. पाहुणे आले त्यांच्यासाठी. तेलामध्ये शिमला मिरची आणि कांदा व्यवस्थित परततो तोपर्यंत म्हटलं रव्यामध्ये दही टाकून घेते आणि रवा फुलायला लागेल ना. तर भरपूर दही टाकलं आहे आणि खूप मस्त असे रवा आप्पे लागतात. इथं आता पाणी टाकून घ्यायचं आहे. पाण्याचं प्रमाण जसं आपल्याला लागेल ना तसं पाणी टाकायचं आहे. आता तेलामध्ये सर्व काही मिश्रण परतवलं होतं ते रव्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. व्यवस्थितपैकी पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि रवा आता जरा वेळ अर्धा-पाऊण तास बाजूला ठेवून देते, म्हणजे तो छान असा फुगतो आणि त्याच्याने आप्पेसुद्धा मस्त होतात. डाळ आणि तांदळाचे सुद्धा आप्पे छान होतात. तर इथे ना दीदीसुद्धा मला मदत करते आहे. रव्याचे आप्पे बनवायचे आहे. संध्याकाळची माझी दिवाबत्ती झाली आहे. पण म्हटलं थोडे वेळ रवा आहे ना फुल भिजला पाहिजे, अर्धा तास. तर मग तो भिजत ठेवला आहे आणि म्हटलं इथून एक चक्कर बाहेरून मारून येऊ, कारण वातावरण पण एवढं छान झालेलं आहे आणि हवा पण सुटली आहे. तर मग म्हटलं चला एक चक्कर थोडंसं मारून येऊ.
हे बघा दोघं बापले चाललेत. आधी नाही आला, तो अभ्यास करतोय. आता चटणी बनवायची आहे तर शेंगदाणे भाजून घेते व्यवस्थित आणि शेंगदाण्यांचे टलकरं काढून घेते. तर सर्वात आधी शेंगदाणे व्यवस्थित निवडून घ्यायचे आहे. शेंगदाण्यांमध्ये शेंगदाण्यांसारखेच खडेसुद्धा असतात, त्याच्यामुळं काय बनवताना शेंगदाणे व्यवस्थित निवडून घ्यायचे. तर रवा बघा छान असा भिजलेला आहे. तर म्हटलं चला आता लगेच आपण आप्पे एकीकडे बनवायला सुरुवात करूया. तर हे बघा व्यवस्थित शेंगदाणे निवडून वगैरे घेतले. कधी खवट शेंगदाणेसुद्धा असतात. तर शेंगदाणे घेतले, हिरवी मिरची टाकलेली आहे, कढीपत्ता टाकला आहे. कढीपत्ता आता गार्डनमध्ये भरपूर आलेला आहे, तर खूप छान हिरवागार आणि ताजा कढीपत्ता. तर आता ना इथे मिक्सरला बारीक वाटण करून घेते. किचन टूरच्या व्हिडिओला भरपूर अशा कमेंट आल्या आहे आणि अजून बाकीच्या सुद्धा कमेंट आहे दुसऱ्या व्हिडिओंच्या. तर कमेंट बॉक्स असा फुल भरलेला आहे कमेंटनी. तर सर्व ताईंच्या कमेंटला रिप्लाय येणार आहे. वाचलेले आहेत सर्वच कमेंट, फक्त रिप्लाय द्यायचा बाकी आहे. तर चला आता इथे ना आप्पे पात्र व्यवस्थित घासून घेतलं आणि म्हटलं चला आता एकीकडे आप्पे पण बनवूया आणि एकीकडे चटणीसुद्धा बनवूया. आता इथे रवा आप्पे बनवताना आपल्याला इनोचा वापर करायचा नाही आणि खायच्या सोड्याचा सुद्धा वापर करायचा नाही, कारण आपण दही टाकलेलं आहे. इथे वाटणसुद्धा व्यवस्थित बारीक करून घेतलं आहे. आता चटणीला तडका देऊन घ्यायचा आहे. तर तडका पॅन ठेवलेला आहे गॅसवरती. तेल टाकून घ्यायचं आहे, जिरा मोहरी टाकायची आहे, भरपूर कढीपत्ता टाकायचा आहे आणि लाल सुक्या मिरच्या 2-4 टाकणार आहे. वाटण ज्यावेळेस शेंगदाण्याचं वाटण केलं ना तर हिरवी मिरची टाकली होती. तर एकीकडे म्हटलं चटणी तयार करून घेऊया आणि एकीकडे आप्पेसुद्धा बनवून घेऊया, म्हणजे लगेच एकीकडे सर्व मंडळींना एक पात्र आप्याचं तयार झालं का खायला देता येतील. दीदी जेव्हापासून सुट्ट्यांना आले तर तेव्हापासून घरामध्ये दररोज काहीतरी वेगळं चालूच आहे. फक्त आता मध्ये 10-15 दिवस काही बनवलं नाही, पण मग म्हटलं चला आता ती पण थोडे दिवसात जाणार आहे आणि जे काय आता तिला खायचं आहे ना ते म्हटलं तिला बनवून आणि खाऊ घालूया. तर तिला मी सतत विचारित असते का बाळा तुला अजून काय खायचं आहे कसं. मग पुन्हा ती गेली आणि तिची जी इच्छा काही खायची राहिलेली होती तर मग ते मला पण वाईट वाटेल ना का माझी दीदी कॉलेजला निघून गेली आणि तिला हे खायचं होतं ते खायचं होतं. पैसे देऊन तर बाहेर सर्वच काही मिळतं असं काही नाही, पण शेवटी आईच्या हातचं खाल्लेलं ते फरकच असतोय. पात्र आहे तर म्हटलं चला ते सुद्धा काढूया, म्हणजे पटपट आप्पे तयार होतील. नवीनच आहे हे बघा, नॉन स्टिकचं आहे आणि एकदम पातळ आहे. पण चला आज त्याच्यामध्ये मी आप्पे बनवते कारण सर्वांना भूक लागली आहे आणि एका आप्पे पात्रामध्ये याच्यामध्ये फक्त 7 आप्पे होतात तर ते पटकन होणार नाही. मग म्हटलं चला हे तरी आज काढूया. आहे माझ्याकडे तर एक वेळ झाले आप्पे तरी चालेल, ठीक आहे, काय हरकत नाही.
आता इथे एका पात्रामध्ये आप्पे बनवायला ठेवले, चटणी तयार झाली आहे आणि चटणीमध्ये ना मीठ टाकायचं विसरले होते, तर मीठ पण टाकलं आहे आणि आता बघते झाले का नाही व्यवस्थित. कमी गॅसवरती आप्पे तयार करून घ्यायचे आहे. बघा मस्त असे आप्पे तयार झाले, गरम आहे. आता एकीकडे मंडळींना आप्पे खायला देते आणि एकीकडे बनवायला पण घेते. तर म्हटलं आज आहे ना संध्याकाळी दुसरं काहीच नाही करायचं, फक्तच आप्पे बनवायचे. असं पण मुलांना असं काही चटपटीत असलं का त्यांना छानच. मग हे म्हणे मी सुद्धा आप्पेच खाईल. हे तर मला म्हणे वरण भात भाजी पोळी कर, पण म्हटलं जाऊ द्या आज आहे ना आप्पे बनवते, मुलांना खायचे तर मग नका म्हणलं वरण भात भाजी पोळी बनवायला लावू, तुम्ही सुद्धा तेच खा. तर मग ते म्हणा ठीक आहे चालेल. बघा इथे आप्पे पात्राचे काय हाल झालेत. एकदाच आप्पे बनवले आणि ते पात्र बघा कसे झाले. नॉनस्टिक असल्यामुळं आणि एकदम हलकं आहे. तर बघा कधीच काय वस्तू घेताना व्यवस्थित घेतली तर ती काही खराब होत नाही. बघा हे माझं आप्पे पात्र बघाल तर कमीत कमी आता ते 14 ते 15 वर्षाचं आप्पे पात्र झाले. अजून पण खूप छान आहे, एकदम व्यवस्थित आहे. आणि हे बघा एकदा आप्पे केले, शेवटी मी गॅस बंद करून टाकली. तर ते काही मी घेतलेलं नव्हतं, मला भेटवस्तू म्हणून आलेलं होतं. आता हे टाकून द्यायला लागेल भंगारमध्ये. तर बघा वस्तू घेताना म्हणजे याच्यावरूनच आपल्याला समजतंय का वस्तू घेताना कशी घ्यायची असते. बघा त्याला स्क्रॅच वगैरे पडले, आप्पेसुद्धा जळाले. खूप मस्त असे रवा आप्पे झाले होते. तर छान असं सर्वांनी पोट भरून रवा आप्पे खाल्ले. आता भांडे घासून घेते, किचन निम्मा आवरून झाला आहे. तर चला व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा.